समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आपण अनेकांना घरातील माणूस वाटतो, ही आपली सर्वाधिक जमेची बाजू आहे। लोकशाहीत जनता हीच खरी राजे असते। कोणाला खुर्चीवर बसवायचं आणि कोणाला उतरवायचं ही जनता ठरवते। दोन तपे सामाजिक जीवनात कार्यरत आहेत। समोर आलेल्यापैकी 50% लोकांना नावानिशी ओळखते। दैनंदिन जीवनात काम करताना कधीही गट तट पक्ष न पाहता समोर येणाऱ्यांचं काम केलंय। माणुसकी, नम्रता, निष्ठावंत कार्यकर्त्याच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणार असून यावेळची निवडणूक जिंकण्यासाठीच लढणारे असं ठोस प्रतिपादन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांनी केलंय। खडाव तालुक्यातील वडूज येथील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। देसाई पुढे म्हणाले, लोकांची मने भडकावणं सोपं असतं, मात्र संसार उभं करणं अवघड काम आहे। आपल्या हातात जी सत्ता हातात आहे त्या माध्यमातून लोकांच्या संसारास हातभार लावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे। अण्णासाहेब पाटील, वसंतराव नाईक या आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून शेकडो युवकांना स्वतःच्या पायावर उभे केले। मोठा संघर्ष करून मान तालुक्यातील कुकुडवाड गटातील 16 गावांचा पाणी प्रश्न सोडवला। या उलट तालुक्यातील लोकप्रतिनिधींना सत्तेचा गर्व झालाय। सत्तेच्या माध्यमातून ते लोकांची सेवा करण्याऐवजी त्रास देण्याचं काम करतायत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण 60 ते 70% गावांचा दौरा केलाय। पक्षचिन्ह नसताना स्वतःच्या हिमतीवर लोक जमतात। लोकसभा निवडणुकीत आपण महत्त्वाची भूमिका, त्यावेळी अर्धे काम झालं आहे। केवळ बदल व्हावा या भावनेनं थांबलो। आपण उभे असतो तर 25,000 मतांनी जिंकलो असतो। कार्यकर्त्यांचे हित जोपासण्यासाठी निवडणूक लढणारे या खेपेस नैसर्गिक न्यायाने उमेदवारीसाठी आपला हक्क आहे। पवार साहेबांना भेटून तुतारी चिन्हाची मागणी करणारे महाविकास आघाडीकडून जर निर्णय चुकला तर सांगली लोकसभा निवडणुकीतील विशाल पाटील यांचं अनुकरण करत मैदानात उतरणारच, असेही त्यांनी ठामपणे सांगितलंय। वडूजचे माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे म्हणाले, सत्ता असो वा नसो, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ओळख देणारा नेता आमदार झाला पाहिजे। आता भाकरी बदलण्याची वेळ आली आहे। अनिल भाऊ देसाई यांना वडूज भागातून चांगले सहकार्य मिळेल। युवा नेते महेंद्र देसाई यांनी स्वागत केले। मेळाव्यास बाजार समितीचे माजी सभापती विजयराव काळे, अनिलराव भोसले, धनाजी लवळे, सुरेश शिंदे, शिवाजी कदम, रामभाऊ जाधव, अण्णा मगर, सुखदेव पवार, जयसिंग शिंदे, नितीन नवगण, नामदेव सर, श्री पवार, दादा निकम, संदीप शिंदे, नंदकुमार डोईफोडे, वैभव इंगळे, अनिल देशमुख, किरण देशमुख, शिदू फडतरे, सुहास राजमाने, काकडे, सरपंच अजित पवार, प्रभाकर देशमुख आदीसह गावोगावचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। शिवम डोंबे यांनी सूत्रसंचालन केले। दरम्यान देसाई यांनी भाषणात सांगितले की कार्यकर्त्यांनी फक्त 3 महिने काम करावे। पीक केवळ पाण्यावर नाही येत तर त्याला खत माती लागते। मनी मसल दोन्ही पॉवरचा वापर करून जशास तशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल। आज खटाव तालुक्यातील प्रमुख व त्याचबरोबर खटाव तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद मेळा इथं वडूजमध्ये संपन्न झाला। या निमित्ताने एवढ्या मोठ्या हजारोंच्या संख्येने सगळे कार्यकर्ते जमलेत। मी हृदयापासून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। आणि त्याचबरोबर येणाऱ्या 24च्या विधानसभेचं हे जे इलेक्शन आहे, हे इलेक्शन अनिल देसाई ताकदीनं लढणार हे आज मी या निमित्ताने जाहीर केले। आदरणीय पवार साहेबांना मी भेटून त्यांच्याकडं त्यांनी त्यांच्या पार्टीचं तिकीट द्यावं अशी मी त्यांच्याकडे मागणी करणार आहे। पण आज आपण बघितलं असेल, खटाव तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आणि भूमिका आहे की खटाव तालुक्यातल्या चितळी गावचा हा सुपुत्र अनिल देसाई हा उभा राहावा, या भावनेतून सगळ्यांची भावना आहे। आज त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली आहे। आज या तालुक्यामध्ये जे दडपशाहीचं, हुकुमशाहीचं जे राजकारण चालू आहे, हे राजकारण मोडावं ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना आणि भूमिका आहे। त्या भावनेचा आणि भूमिकेचा आवाज व्हायचं काम हे अनिल देसाई यावेळी करून दाखवेल। यासाठी मी इलेक्शन लढतोय आणि लढणार आहे। आणि आता माघार वगैरे काही नाही। मागच्या वेळी सुद्धा मी माघार जी घेतली होती ती पण माझी भूमिका मी सगळ्यांना सांगितले। माघार वगैरे घेतली नव्हती तर आपण सगळे एकत्र बसल्यावर कुणाच्या तरी मान सन्मान ठेवावा या भूमिकेत एकदा मी मागे थांबलो होतो। आता माघार हा विषय संपलेला आहे। मी लढणार आहे आणि 100% लढणार आहे, मी भूमिका जाहीर केली। ओके, आता तुम्ही महाविकास आघाडीतील आपण आज बघितलं असेल की आज अनिल देसाई हा एकटा स्वतःच्या नावं इथं आला। स्वतः एकट्याच्या नावं आल्यावर सुद्धा एवढ्या हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते। मला माहिती आहे आदरणीय पवार साहेबांनी जर मला चिन्ह दिलं तर याच्यापेक्षा 50 पट लोक अजून बाहेर पडणार। आज लोक थोडेसे संभ्रमात आहेत की उभं राहणार का, नक्की राहतील का, नाही राहिले तर मग आमची काय अवस्था होईल। मग आम्ही समजा दुसरा उमेदवार उभा राहिला आणि पुन्हा आम्ही त्यांच्याकडे जायचं झालं तर त्याचं काय मत होईल, याच्यावरती बरेचसे लोक संभ्रमात आहेत। पण ते कुठंच नाही। पण अनिल देसाईच्या मागं ठामपणे एवढी जनता आहे। आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल, आपण सगळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपले ते, आणि या जनतेच्या जोरावरती मला खात्री आहे आदरणीय पवार साहेबांनी जर मला तिकीट दिलं तर मी लढेन पण आणि जिंकेन पण। आणि एक तुतारीचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाचा एक आमदार
या मतदारसंघाचा नक्की होईल आणि आदरणीय पवारसाहेब सुद्धा होणारा इथला आमदार हे काही थांबणार होणार नाहीत. साहेबांकडे सगळा आढावा आहे, सगळा रिपोर्ट आहे. काही जरी झालं तर या मतदारसंघाचा आमदार हा त्यांच्या विचाराचा झाला पाहिजे. किंबहुना या तालुक्यात जे काही चुकीत चाललंय या हुकुमशाहीच्या विरुद्ध इथला आमदार झाला पाहिजे ही भावना साहेबांची फार आहे. पवारसाहेब माझ्याशी 2-3 वेळा या विषयावरती बोललेत. काही जरी झालं तर मानचा आमदार मला बदलायचा आहे आणि यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक व्हावं ही त्यांची भावनान भूमिका आहे आणि सगळे एक करावं यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की मी आता माझं नाव घेतलेलं असताना सुद्धा मागच्या वेळी त्यांच्यासाठी थांबलोय. या सगळ्यांनी मन मोठं करून मला संधी द्यावी आणि मला आशीर्वाद द्यावेत की मी सगळ्यांना त्या पण सगळ्या लोकांना एकत्र भेटणार आहे आणि सगळ्यांना हात जोडून विनंती करणार आहे की एवढ्या वेळ मला संधी द्या आणि ते मला संधी देतील अशी मला खात्री आहे. तुम्ही आम्हाला भेटला होता की तुम्ही सांगत होता की माझ्याबरोबर या, माझ्याबरोबर थांबा, आपण काम करू एकत्र. त्वरित होता म्हणून त्यावेळेस जमलं नाही. पण मी 1945 तारखेचं राजकारण आम्ही अगदी जवळून बघतोय. आमच्या रक्तात राजकारणाचा एक अंश असलेलं असले राजकारण म्हणलं की आम्हाला तेल पडत नाही, आम्ही थांबत नाही. आम्ही वादाला फुटतो कधी कधी आणि एखाद्याचं काम करायचं म्हटलं नेता हा सर्वसामान्य गोरगरीब आणि तळागाळापर्यंत जो ओळख देतो तो नेता आपला खरा. नाहीतर निवडून येते, पदे घेतात. भावचा स्वभाव अतिशय मनमिळाव आहे. कधी भावना आम्ही भेटलो तर भाव आम्हाला लगेच ओळख देतात. भावांच्या जवळ गेलो तर भाव काय नाही काहीतरी विचारतात, काय तुझी अडचण आहे का, असा नेता आम्हाला पाहिजे होता. आज 85 सालापासून या खटाव तालुक्याचा भाव एक प्रश्न घेऊनच माणसं लढते. पाणी प्रश्न, पाणी प्रश्न, पाणी प्रश्न. त्यांच्या सहकार्यांचं आपल्या माणसांचं सगळ्यांचं मी इथं सहर्ष स्वागत करतो. आज मान खटाव विधानसभा निवडणूक 2024 या अनुषंगाने आपण आपल्या लोकांची एक बैठक घेतलेली आहे. खटाव तालुक्यातले अनिल मोहनवरती प्रेम करणारे प्रत्येक गावातले प्रमुख 1 ते 2 मंडळी, अशा प्रत्येक गावातनं 1-2 मंडळी आपली लोक आपण बोलवलेले. हा काय बैठक आहे ही काय पहिली गोष्ट सभा नाहीये. जेव्हा सभा होणार त्यावेळी भाऊंवरती खटाव तालुक्यातलं प्रेम करणारा एक मोठा जनसमुदाय जमणार आहे. तर ही सुरुवातीची आपली बैठक आहे. या प्रस्तावनेच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे, कार्यक्रमाची रूपरेषा की विधानसभा निवडणूक 2024 मान खटाव या विधानसभा मतदारसंघातून यंदा अनिल भाऊ देसाई हे गेले 25 वर्ष या मान खटावच्या राजकारणात समाजकारणात आहेत. आणि मला एक सांगायचंय की भाऊंना खूप वेळा संधी मिळायला हवी होती, पण ती संधी काय कारणाने हुकत गेली. पण यंदा ठरवलंय, 100% ठरवलंय, यात बदल होणार नाही. यंदा लढायचंय म्हणजे लढायचंच आहे. त्यामुळे आज ह्यासाठी आपण आपल्या माणसांना बोलवलंय की येणाऱ्या निवडणुकीला आपण अनिल भाऊंच्या पाठीमागे ताकदीने उभा राहावे. माणसांच्यातला माणूस, आपला हक्काचा माणूस. कारण अनिल भाऊ आणि तुमची नाळ ही गेली 25 वर्षाची. सर्वप्रथम मला या खटाववासियांना सांगायचंय, सगळ्यांना माहितच आहे तरी मला एकदा सांगायचंय, चितळी मायनी परिसरातील चितळी हे गाव आमचं गाव आहे, म्हणजे आमचं देसाई कुटुंबाचं. त्यानंतर आम्ही शिफ्ट वरकुटे मलवलीला झालं. आता माझं चितळीने एक चांगलं घर सुद्धा आम्ही बांधलं. तर चितळी म्हणजे आम्ही खटावचेच आहोत हे पहिल्यांदा खटाववासियांना मला सांगायचंय की आम्ही खटावची जन्मभूमी खटाव आहे आणि कर्मभूमी मान आहे. त्यामुळे मला सांगायचंय यंदा अनिल भाऊंच्या माध्यमातून आपल्याला खटाव तालुक्याचा आमदार करायचा आहे ना. हात वर करून सांगा की खटाव तालुक्याचा आमदार करायचा आहे का आपल्याला. तर या खटावच्या विधानसभेत पाठवण्यासाठी आपण सर्वांनी 1-2 महिने फक्त अनिल भाऊंसाठी द्यायचे. हा माणूस 25 वर्ष तुमच्या. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि
आणि बेल आयकॉन प्रेस करा.